श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, राज्यातल्या वाढत्या तापमानाची आणि उष्णतेच्या झळांची तीव्रता आज आपण सगळेच अनुभवत आहोत. गेली काही वर्ष जागतिक तापमानात होत असलेली वाढ आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न हे आता केवळ आपलेच नाहीत, तर जगाच्या चिंतेचा विषय बनले आहेत. आजच्या वृत्तविशेषमध्ये याच विषयाबाबत आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, देशातील 10 प्रमुख उष्ण राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्राचाही समावेश आहे. वातावरणातील बदलांमुळे तापमान सातत्यानं वाढतंय. राज्याच्या अनेक भागात तापमान 47 ते 49 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. राज्यात वाढत्या उष्णतेमुळे दक्षता घेण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना देण्यात आल्या आहेत. वाढत्या उष्णतेच्या अनुषंगानं जनजागृतीसाठी विशेष मोहीमही राबवण्यात येणार असून राज्य सरकारनं वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासंदर्भात नुकतीच एक SOP अर्थात प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. राज्यातले लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड हे 15 जिल्हे जास्त प्रमाणात उष्ण उच्चता जोखमीचे आहेत. त्यांच्यासाठी केलेल्या उपाययोजनांबरोबरच काही दीर्घकालीन योजना शासनानं आखल्या असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेच्या धर्तीवर राज्यात नागपूरला एक राज्यस्तरीय संस्था स्थापन होणार असून ती देशातली सर्वात मोठी संस्था असेल असंही त्यांनी सांगितलं. नागपूरला, दिल्लीला NIDM आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था त्या ठिकाणी आहे. तसं आपण स्टेटवर सुद्धा देशामध्ये सर्वात मोठी संस्था ही आपण त्या ठिकाणी आता सुरू करतोय. नागपूरला जवळपास 174 कोटी रुपये मुख्यमंत्री महोदयाने देऊन गेल्या वर्षीच त्या कामाची सुरुवात केलेली आहे. आपण तिथेच MIDC मध्ये 12 एकर जागा आपल्याला या ठिकाणी अलॉट झालेली आहे. कामाला सुरुवात झालेली आहे आणि यातून अनेक लोकांना प्रशिक्षण दिलं जाईल. तिथे राहण्याची निवासाची व्यवस्था केली गेलेली आहे. त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जाईल. त्या ठिकाणी काही रिसर्च सुद्धा होतील आणि त्यातून खूप मोठा फायदा हा आपल्या राज्यासाठी या ठिकाणी होणार. आणि म्हणून जसं भूकंप झाला की त्याला लगेच आपत्ती व्यवस्थापन असतं, कुठे सायक्लोन आलं तर त्याला आम्ही त्या ठिकाणी धावून जातो, पूर आला तर त्याच्यासाठी सगळी आपल्याकडे व्यवस्था आहे, पण उन्हासाठी व्यवस्था नाहीये. आणि हा सर्वात मोठा भाग आहे खरं म्हणजे या विषयातला. आणि म्हणून 27 टेम्परेचर, कुठे 48 टेम्परेचर, कुठे कुठे 49 टेम्परेचर सुद्धा आपल्याकडे असतात. जवळपास आपल्याकडे 27 टेम्परेचर म्हणजे आता सर्वसाधारण झालेलं आहे. पण यामध्ये मग रस्त्याने चालणारे, दुचाकीवाले, कुठे सिग्नलवर थांबणारे, शेतामध्ये विचारी सकाळपासून जवळ काम करतायत आणि अशा लोकांना या ठिकाणी मग उष्माघात होऊन त्यामध्ये त्यांचा मृत्यू सुद्धा होत असतो. आणि म्हणून सगळी ही व्यवस्था या वर्षीपासून आपण या ठिकाणी करत आहोत. आणि यावर खरंच चांगलं रिसर्च झालं पाहिजे, ट्रेनिंगही झालं पाहिजे की यातून वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. शाळेमध्ये सुद्धा आपण जास्त थंडी असली की आपण थंडीमध्ये आपण त्याची वेळ बदलून टाकतो. आपण बघतो देशावर कसं आहे तर. आणि अनेक ठिकाणी पूर आला, जास्त पाऊस झाला, अतिवृष्टी झाली की आपण मग ऑफिसला सुट्टी देतो, आपण शाळांना सुट्टी देतो. पण उष्माघात टेम्परेचर 48च्या वर चाललंय, 27च्या वर चाललेलं आहे, 49 पर्यंत जातंय कुठे कुठे टेम्परेचर. तर मग काय केलं पाहिजे. आणि यासाठी एक SOP त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आणि मग आता त्या माध्यमातून आपण जिल्ह्यावर आपल्या जिल्हाधिकाऱ्यामध्ये जे आपत्ती व्यवस्थापन सगळे कार्यालय आहेत त्यांना मी सूचना देणार आहोत. त्या ठिकाणी ही आता एक SOP लागू केलेली आहे. आपण त्या ठिकाणी हे सगळं यांच्याशी आपण ॲग्रीमेंट केलं, MOU केलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला बरंच त्या ठिकाणी करणार आहेत. आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्या नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी MOU आम्ही या ठिकाणी केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये तर खरं देशामध्ये पहिले जे 10 राज्य आहेत त्यामध्ये सर्वात जास्त तापणारं राज्य आहे. सगळ्यात जास्त काही भागावर विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि आमच्या खानदेशमध्ये, विशेष करून उत्तर महाराष्ट्रामध्ये उन्हाचा प्रभाव खूप मोठा आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी आपल्याला काही ना काही त्या ठिकाणी एक सूचना द्याव्या लागतील जिल्हाधिकाऱ्यांना. लोकांच्यापर्यंत त्या सूचना गेल्या पाहिजेत, त्याचं अनुकरण झालं पाहिजे. अशा दृष्टीने आपण हा या संदर्भामध्ये या संस्थेबरोबर MOU सुद्धा केलेला आहे. आणि मला वाटतं निश्चित त्याचा उपयोग जिल्हाधिकारीच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी होईल. आपण नागपूरला जे सेंटर त्या ठिकाणी बांधतोय ते सगळ्यात आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि आधी देशामध्ये सर्वात मोठं सेंटर तसं गुजरातला आहे, गांधीनगरला. पण त्यापेक्षाही मोठं सेंटर हे आपण या ठिकाणी बांधतोय. म्हणजे देशामध्ये सगळ्यात मोठं सेंटर जे आहे डिझास्टर हे आपण त्या ठिकाणी बांधतोय. आणि अनेक लोकांना ट्रेनिंग दिलं जाईल, अनेक लोकांना त्या ठिकाणी प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जाईल. पण त्यावर रिसर्च सुद्धा त्या ठिकाणी होईल की काय केलं पाहिजे, कुठे काय केलं पाहिजे. आणि मला वाटतं देशातलं सगळ्यात मोठं सेंटर आहे आणि त्या आता कामाला सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. श्रोतेहो, राज्य सरकारनं जारी केलेली प्रमाणित कार्यपद्धतीमध्ये सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेदरम्यान तीव्र उन्हाच्या कालावधीत बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी
याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आहे. पहिल्या SOPमध्ये रस्त्यावरचे विक्रेते, बांधकाम मजूर, वाहतूक पोलीस, स्वच्छता कर्मचारी, डिलिव्हरी कामगार, रिक्षा चालक अशा बाहेर उघड्यावर काम करणाऱ्या घटकांसाठी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत. हवामान खात्याच्या पिवळ्या, केशरी आणि लाल अर्थात येलो, ऑरेंज आणि रेड अलर्टनुसार कामाचे वेळापत्रक बदलणे, पाणी पिण्यासाठी ब्रेक देणं, पाणी बूथ निर्माण करणं, ORS वितरण, सावली व्यवस्थापन आणि आरोग्य सुविधा मजबूत करणं यांचा यात समावेश आहे. दुसऱ्या SOPमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांवर लक्ष केंद्रित केलं असून त्यांना द्यायच्या विशेष सुविधांचा यात समावेश आहे. यामध्ये थंड विश्रांती केंद्र, पाणी पुरवठा, वायू विजन, कामाचं नियोजन, जॉब रोटेशन, उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांची ओळख आणि प्रशिक्षण तसंच महिला कामगारांसाठी विशेष सुविधा यांचा समावेश आहे. तर तिसऱ्या SOPमध्ये उष्णता प्रतिरोधक गृहनिर्माण याचा समावेश केला आहे. घरात हवामानानुसार करायची थर्मल सुधारणा, थंड छप्पर, हरित क्षेत्र आणि हवामान संवेदनशीलता यावर भर देण्यात आला आहे. या SOPंची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर रचना विभाग, म्हाडा, सिडको, महानगरपालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेनं गेल्या 2 वर्षांपासूनच सिग्नलला उभ्या राहणाऱ्या गाड्या, विशेषतः दुचाकीधारकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्या परिसरात सावली निर्माण करण्याचा उपक्रम राबवला आहे. यासह महानगरपालिका स्तरावर होत असलेल्या इतर उपाययोजनांची माहिती देत आहेत ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान. सद्यस्थितीत ठाणे महापालिकेने सन 2024 सालीच हीट ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे आणि हीट ॲक्शन प्लॅनमध्ये त्यांनी वॉर्ड वाईज कसं हीट आहे त्याबाबत हीट इंडेक्स त्यांनी तयार केलेली आहे. सध्या आपल्या शहरामध्ये मुंब्रा आणि वागळे ह्या 2 प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला हीट जाणवत आहे. सध्या ठाणे महापालिकेने एकूण 15 ठिकाणी या वाढत्या उष्म्याचा मुकाबला करण्यासाठी जे चौक आहेत तिथं ग्रीन नेट लावलेले आहेत, जेणेकरून ज्या वेळेला वाहनं थांबतात तेव्हा 2 व्हीलर वगैरे ज्या आहेत त्यांना ह्या उष्म्याच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी उपयोग होईल. तसंच महापालिकेनं एकूण 50 ठिकाणी कूल वॉटर फॅसिलिटी उपलब्ध केलेली आहे. ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात थंड पाण्याचे माठ ठेवलेले आहे. यामध्ये आम्हाला CSR फंड मिळालेला आहे. MCHI या संस्थेतर्फे हे काम सुरू आहे. दररोज तिथे लोक मोठ्या प्रमाणात थंड पाण्याचा लाभ घेतात आणि त्यामुळे लोकांना थंड पाणी आपल्याला पुरवता येतं. तसंच ठाणे महापालिकेने सर्व शाळांमध्ये मुलांमध्ये याबाबत जनजागृती होण्यासाठी मोठ्या प्रमाणात फ्लेक्स, बॅनर्स तयार केलेले आहेत. त्याबाबत शिक्षकांना माहिती दिलेली आहे. तसेच आरोग्य विभागामार्फत महापालिकेकडे जवळजवळ 33 आरोग्य केंद्र आहेत. या सर्व आरोग्य केंद्रांना त्यांच्या जवळपासचे जे रहिवासी संकुलं आहेत तिथं लावण्यासाठी बॅनर्स दिलेले आहेत, जेणेकरून नागरिकांना त्याबाबत उन्हाळ्यामध्ये काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती उपलब्ध होईल. ठाणे महापालिकेने टॅक्सी युनियन, ऑटो युनियन, लेबर कमिशनर, कामगार उपायुक्त विभाग आहेत त्यांच्यावर ऑनलाईन मीटिंग घेतलेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये काय करावे आणि काय करू नये याबाबतचे जे बॅनर्स आहेत ते त्यांच्याकडे शेअर केलेले आहेत, जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये यावर अवेअरनेस होईल. ठाणे महापालिकेचे स्वतःची 6 वेदर मॉनिटरिंग स्टेशन आहेत संपूर्ण ठाणे शहरात आणि त्याबाबत तापमान मोजण्यात येते, त्याची माहिती ठेवण्यात येते, वर्तमानपत्रांना त्याबाबत माहिती देण्यात येते, ती प्रदर्शित करण्यात येते, जेणेकरून नागरिकांना आपल्या शहरामध्ये तापमान कसं आहे त्याप्रमाणे त्यांची कार्यपद्धती निश्चित करायला मदत होते. तसंच ठाणे महापालिकेने सर्व आरोग्य केंद्रांमध्ये कूल रूम फॅसिलिटीची सुविधा करण्यास सांगितलेलं आहे. तसंच सर्व खाजगी हॉस्पिटलनाही कूल रूम फॅसिलिटीबाबत उष्माघाताचे एखादे रुग्ण आल्यास त्याची काळजी घेण्याबाबत सूचनाही सर्व दिलेल्या आहेत. श्रोतेहो, शेवटी हे लक्षात घ्यायला हवं की शासन आपल्या परीनं प्रयत्न करत असताच, पण सर्वसामान्य जनतेनं देखील वाढत्या तापमानाचे हे आव्हान काय आहे हे समजून घेऊन वैयक्तिक पातळीवर त्या दृष्टीनं जागरूक राहायला हवं. स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला हवी. वाढत्या उष्णतेचा आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची याचे मार्गदर्शन करत आहेत ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर मनोज मस्के.
एप्रिल ते जून हा काळ म्हणजे महाराष्ट्राला तीव्र उन्हाळा. तापमान 40 अंशाच्या पुढे जात आणि तेव्हा आपल्या शरीरावर थेट परिणाम होते. या काळात नागरिकांना सगळ्यात मोठा धोका असतो तो उष्माघाताचा म्हणजे हीट स्ट्रोकचा. वेळीच काळजी घेतली नाही तर तो जीवघेणा ठरू शकतो. तीव्र उन्हात खूप वेळ राहिल्याने शरीरातील पाणी आणि क्षार कमी होतात. यामुळे थकवा येतो, चक्कर येते. त्याला हीट एक्झॉशन म्हणतात. घामामुळे शरीरातले सोडियम, पोटॅशियम कमी झाले की स्नायूंमध्ये पेटके येतात, त्वचा भाजते, त्याला सनबर्न म्हणतो. आणि सगळ्यात गंभीर म्हणजे उष्माघातात शरीराचा तापमान 104 डिग्री फॅरेनहाइटच्या वर जातो. घाम येणे थांबते आणि मेंदूवर परिणाम होतो. लहान मुले, वयस्कर, गरोदर माता, मधुमेही व हृदयरुग्ण यांना याचा धोका सगळ्यात जास्त असतो. लक्षणं कोणती ओळखायची? सौम्य लक्षणं म्हणजे खूप घाम, डोकेदुखी, मळमळ, अशक्तपणा. पण जर घाम येणे बंद झाला, त्याचा कोरडी व गरम लागली, व्यक्ती गोंधळली, बडबडू लागली, फिट आली किंवा बेशुद्ध पडली तर समजा हा उष्माघात आहे. ही वैद्यकीय आणीबाणी म्हणजे इमर्जन्सी आहे. अशी लक्षणं दिसल्यास काय करायचं? सगळ्यात आधी 108 ला फोन करा. रुग्णवाहिका येईपर्यंत त्या व्यक्तीला ताबडतोब सावलीत किंवा एसीमध्ये न्या. घट्ट कपडे सैल करा. अंगावर थंड पाण्याचा पट्ट्या ठेवा. मानेवर, काखेत, जांघेत बर्फ किंवा थंड पाण्याच्या बाटल्या ठेवा. पंख्याने हवा द्यायला सुरुवात करा. व्यक्ती शुद्धीत असेल तर थोडे थोडे पाणी किंवा ORS द्या. बेशुद्ध असल्यास तोंडात काहीही टाकू नका. शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, प्रतिबंध कसा करायचा? उष्माघात होण्यापेक्षा तो टाळणे केव्हाही चांगले. यासाठी 4 सोपे नियम लक्षात ठेवा. पाणी हेच जीवन आहे. तहान लागली नाही तरी अर्ध्या तासाने पाणी प्या. दिवसाला 3 ते 4 लिटर. सोबत ORS, लिंबू सरबत, ताक, नारळ पाणी घ्या. चहा, कॉफी टाळा. दुपारी 12 ते 4 उन्हात जाणे टाळा. जावेत लागले तर सुती, पांढरे सैल कपडे घाला. टोपी, गॉगल, छत्री वापरा. आहार हलका, काकडी, टरबूज, दही खा. तेलकट, मसालेदार आणि उघड्यावरचे अन्न टाळा, कारण उन्हात ते लवकर खराब होते. इतरांची काळजी, लहान मुले आणि वृद्धांना एकटे सोडू नका. बंद गाडीत कोणालाही ठेवू नका. कामगार बंधूंनी मध्ये मध्ये विश्रांती घ्यावी. डोक्यावर ओले फडके ठेवावे. शेवटी एवढंच सांगेन, उन्हाळा दरवर्षी येतो, पण आपण काळजी घेतली तर तो सुसह्य होतो. उन्हाळा आला, काळजी घ्या, हे फक्त घोषवाक्य नाही तर आपल्या आरोग्याचा मंत्र आहे. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची घ्या आणि आजूबाजूच्या लोकांची घ्या. विशेष टीप म्हणजे उन्हाळ्याचा त्रास कमी होण्यासाठी उन्हाळ्याच्या तीव्रतेची जाणीव ठेवा. उन्हाळा वाढला आहे ह्याची तुम्ही अगोदर नोंद करून घ्या आणि अनावश्यक गोष्टींसाठी किंवा खूप गरज असेल तरच घराच्या बाहेर जाऊन 12 ते 4च्या दरम्यान ऊन टाळा. हाच संदेश आम्हा सगळ्यांसाठी आहे. आणि पाण्याचं सेवन जास्तीत जास्त करा. स्वच्छ, थंड, नियमित पाणी घेणं खूप लाभदायक ठरते. श्रोते हो, निसर्ग बदलतोय. कधी उन्हाचा तडाखा तर कधी गोठवणारी थंडी, कधी भीषण दुष्काळ तर कधी जलप्रलय होईल इतका पाऊस. या बदलत्या निसर्गाशी जुळवून घेण्याची आपलीही एक SOP आपण निश्चित करायला हवी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. प्रसारण सहाय्य गुरुनाथ तेरवणकर. लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.